सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरातील शहर बस सेवा गेल्या 10 दिवसांपासून ठप्प होती आणि अखेर आज 10 दिवसानंतर ही शहर बस सेवा सुरळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। काल 22 मार्च रोजी झालेल्या संपकऱ्यांनी प्रशासनाच्या बैठकीत निर्णय घेत संपकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत लेखी आश्वासनानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला। शहर बस सेवेच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यामुळे नाशिककरांचा जीव भांड्यात पडलाय। नाशिक शहरातील शहर बस सेवा ही अखेर आजपासून सुरळीत सुरू झाली आहे। वाहक कर्मचाऱ्यांचा संप आज मागे घेण्यात आलाय। 31 मार्चपर्यंत थकीत वेतन दिलं जाणार असल्याचं लेखी आश्वासन यावेळी संपकऱ्यांना प्रशासनाच्या वतीने देण्यात आलंय। यामुळे अखेर संपकऱ्यांनी प्रशासनाच्या बैठकीत हा संप मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। वाहक कर्मचाऱ्यांचे एक पाऊल मागे पाहायला मिळत असून अखेर हा संप मिटल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळालाय। बस सेवा आजपासून सुरळीत झाल्यामुळे नाशिक शहरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे। मागील वर्षभरात संपकरांनी तब्बल 8 वेळा संप पुकारला होता आणि हा संप सर्वात मोठा संप देखील ठरला आहे। मागील 10 दिवसांपासून वाहक कर्मचाऱ्यांनी वेतन आणि PF रखडल्यामुळे संपाचा इशारा दिला होता। मात्र प्रशासनाने काहीही निर्णय न घेतल्यामुळे या प्रवाशांनी तब्बल 10 दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहरातील वाहतूक ही संपूर्णतः ठप्प झाली होती। नाशिक महानगरपालिकेत कंत्राटदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संपकऱ्यांना त्यांच्या मागण्यांचे लेखी आश्वासन दिल्यामुळे अखेर हा संप मिटल्याचं पाहायला मिळतंय। मागील 10 दिवसांपासून नाशिकमधील विद्यार्थी तसेच चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात अडचण होत होती आणि अखेर आज संपकऱ्यांनी संप मागे घेतल्यामुळे वाहतुकीची समस्या नाशिककरांची मिटली आहे। नाशिक महानगरपालिकेचा महत्त्वाचा प्रकल्प समजला जाणारा शहर वाहतूक हा प्रकल्प मागील अनेक दिवसांपासून तोट्यात सुरू आहे। खरं तर कर्मचाऱ्यांची मासिक वेतनं देखील होत नसल्यामुळे संपकऱ्यांनी अखेर संपाचा पवित्रा घेतला होता। मात्र पालिका प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यासोबत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। संपकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण झाल्या असल्या तरी देखील मात्र 31 मार्च नंतर त्या अंमलात येणार का की पुन्हा संपकरी संपावर जाणार हे बघणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक।